UPSC CETच्या 2019च्या प्रश्नामध्ये हा प्रश्न आहे. पुढील बेरजेमध्ये या चिन्हाच्या ऐवजी कोणता अंक येईल? त्यांनी आपल्याला अशी बेरीज करून दिलेली आहे. पहा आता कसं करायचा. हा एकटा अंक असला तो एकक स्थानचा अंक आहे. हा पण एकक स्थानचा अंक आहे. हा पण एकक आहे, हा पण एकक आहे आणि हा इथं 1 हा एकक आहे. मग येथे हे चिन्ह आहे तो एकक स्थानचा अंक आहे. इथे 1 हा एकक स्थानचा अंक आहे. जर समजा आपण 2 हा अंक घेतला समजा याच्याऐवजी तर कशी बेरीज करायची मग 2 शेवटच्या अंकाचे बरं का फक्त एकच स्थानच्या अंकाचे 2 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 आणि 1 9 आला 9 आला. आपलं 9 पाहिजे का? नाही. आपला हाच अंक पाहिजे. जो घेतला ना तोच पाहिजे. मग 9 येणार नाही. म्हणजे हा अंक कॅन्सल. 3 घेतला आता पहा 3 घेऊन पाहू. 3 3 आणि 3 6 6 आणि 3 9 9 आणि 3 12 12 आणि 1 13 शेवट 3 आला पहा. 13 मध्ये कोण आला? शेवट 3 आला. आपण 3 घेतला पहा. आपण 3 घेतला. 3 आणि 3 6 6 आणि 3 9 9 आणि 3 12 13 13चे 3 हातचा आला 1. आता इथं हातचा 1 आला. आता पाहिजे आपण 3 गरज धरलं. 3 आहे 3 आहे 3 आहे 3 आहे 3 आहे 3 आहे 3 आता हातचा आला. पहा हातचा 1 आला. पहा 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 13चे 3 हातचा आला 1 1 आणि 1 2 5 आणि 2 7 7 आणि 3 10 10 आणि 3 13 म्हणजे 133 उत्तर आलं. म्हणजे ह्या चिन्हाच्या जागी आपण जर 3 घेतला तर या संख्या बरोबर असतात. पहा 3 13 53 33 आणि 31. या चिन्हाच्या ऐवजी आपण जर 3 घेतले हा 3 होणार हा 13 होणार 53 होणार 33 होणार 31 होणार आणि उत्तर किती पाहिजे मग 133 पाहिजे. 3 आणि 3 6 आणि 3 3 चे वारे 13 हातचा आला 1 1 हातचा आला 1 आणि 1 2 5 आणि 2 7 7 आणि 10 आणि 3 13 आले. उत्तर आले 133. म्हणजे इथे चिन्हाच्या जागी 3 हा अंक घेणे योग्य होतं. पर्यायाला बी पर्याय 3 उत्तर आलं.